कोण काय बोलू शकतं, कोण काय करू शकतं याचा चांगला अनुभव गेल्या 2 वर्षामध्ये भाजपमध्ये राहण्याच्या माध्यमातून अनेक लोकांना या ठिकाणी तालुक्यात पाहायला मिळतोय। या भागामध्ये चिंचोली भागामध्ये जिल्हा परिषद सदस्य नसताना सुद्धा बजरंग बाप्पाच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं या संपूर्ण भागामध्ये करण्याचा प्रामाणिक प्रयत्न बाप्पांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून इथं केला। विमलताई या भागाचं प्रतिनिधित्व करीत असताना संपूर्ण भागामध्ये त्यांनी विकास करण्याचा प्रयत्न केला। म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की 16 तारखेला आपण राष्ट्रवादीच्या या तिन्ही उमेदवाराला भरपूर मताने या ठिकाणी आशीर्वाद द्यावा, आपण त्यांना साथ द्यावी आणि त्यांना निवडून द्यावं ही या प्रसंगी मी विनंती करतो। भाऊ, या चिंचोली माळी या गावामध्ये जिथं आपण सभेसाठी उपस्थित आहोत, इथं प्रतिवर्षी श्री संत सावता महाराजांच्या निमित्तानं भरपूर असा मोठा सप्ताह 7 दिवसासाठी इथं होत असतो। ज्यावेळेस विमलताई या भागाच्या आमदार होत्या, महाराष्ट्राच्या राज्यमंत्री होत्या, त्यांच्या माध्यमातून त्या मंदिराला ताईंच्या माध्यमातून त्यावेळेस सभागृह मिळालं। पण आज ज्यावेळेस प्रतिवर्षी तो सप्ताह होतो, त्या सप्त्याला संबंध जिल्ह्यातून मराठवाड्यातून जवळपास 70-80 हजार लोक त्या सप्त्याला तिथं उपस्थिती लावतात। आज त्या सप्त्याचा ह्यांचा वार्षिक खर्च जर आपण तिथं सभामंडपाचा पाहिला तर तो लाख 1 रुपये त्यांना वर्षाला त्या सभामंडपासाठी खर्च त्या ठिकाणी येतो। या निमित्तानं माझी आपल्याला विनंती आहे की आज केजचा आमदार विरोधी पक्षाचा आहे, आपल्या मतदारसंघामध्ये कुठेही विकास या ठिकाणी झालेला नाही। आपण आमच्या सर्वांचे ज्येष्ठ बंधू आहात, त्या निमित्तानं आपला एक धाकटा भाऊ म्हणून मी आपल्याला विनंती करतो की त्या सभागृहासाठी आपण चिंचोली माळीला 20 लाख रुपयाचा निधी येणाऱ्या काळामध्ये आपण इथं मंजूर करावा आणि आपल्या ह्या भागाला, त्या चिंचोली माळी गटाला आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या माध्यमातून आपण विकसित करण्याचा पुढच्या काळामध्ये आपण प्रयत्न करावा अशी विनंती मी या प्रसंगी आपल्याला करतो। व आपल्या सभेची सर्वांची उपस्थिती पाहून नक्कीच दोन्ही मतदारसंघामध्ये भरपूर मतानं, युसुपडगाव आणि चिंचोलीमध्ये या दोन्ही जिल्हा परिषद गटामध्ये भरपूर मतानं राष्ट्रवादीचं सीट चांगल्या मतानं विजय होणार असा आत्मविश्वास आपण सगळं बाळगून पुढच्या 2 दिवसामध्ये अत्यंत चांगली मेहनत आपण करावी व आपल्या सर्वांचा आणि भाऊंचा जास्त वेळ न घेता मी भाऊंना